नमस्कार. तर मी आज बनवणार आहे खूप सिंपल आणि खूप टेस्टी अशी उडदाची आमटी. तर चला. तर इथे मी कुकरमध्ये उडदाची जी डाळ असते सालीसकट, तर ती इथे मी उकडून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता ही अशी डाळ मी छान अशी उकडून घेतलेली आहे कुकरमध्ये. तर छान आपल्याला ती बेक करून घ्यायची आहे. तर त्यानंतर इथे मी कढईमध्ये थोडंसं सुकं खोबरं त्याचे काप टाकलेले आहेत आणि थोडंसं तेल टाकायचं आणि आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. तर लसूण आणि हिरव्या मिरच्या मी 2च वापरलेल्या आहेत. तुम्ही आवडीप्रमाणे जास्तसुद्धा वापरू शकता, तुम्हाला तिखट हवं असेल तसं. त्यानंतर इथे भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे आणि आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर ते फ्राय करून झाल्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटणचा मसाला आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे त्याची छान अशी प्युरी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अशी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी लसूण टेचून घेतलेला आहे. तो असा भरपूर टाकायचा जेणेकरून लसणाचा फ्लेवर आपल्या आमटीमध्ये खूप छान असा उतरतो. त्यानंतर अर्धा चमचा इतकं जिरे आणि कढीपत्त्याची पानं आणि त्यानंतर इथे हिंग टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर फ्राय करून झाल्यानंतर इथे वाटलेलं जे वाटण आहे तर ते टाकायचं आहे आपल्याला आणि हे वाटण थोडंसं फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि मीठ टाकल्यानंतर हे आपल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आणि तेलसुद्धा खूप छान असं सुटलेलं आहे. तर आपल्याला हे परफेक्ट असंच वाटण हवं आहे. त्यानंतर इथे उकळलेली जी डाळ आहे तर ती टाकायची आहे आणि त्यानंतर इथे मी त्यातली जी उकळलेली डाळ आहे तर ती मी मिक्सरला थोडीशी त्यातली काढून मिक्सरला फिरवली जेणेकरून आपल्या आमटीला छान असा घटसरपणा येईल आणि आमटी चवीलासुद्धा खूप छान लागेल. आणि त्यानंतर आपल्याला इथे पाणी तुमच्या आवडीप्रमाणे कन्सिस्टन्सी जशी हवी तशी तुम्ही इथे पातळ घट्ट करू शकता. तर मी अशी आमटी तयार केलेली आहे. थोडी ही आमटी पातळसरच मी ठेवलेली आहे आणि इथे छान अशी उकळी आपल्या आमटीला आलेली आहे. तोपर्यंत इथे मी आमटीसोबत खाण्यासाठी बाजरीची भाकरी बनवून घेणार आहे. तर उडदाची आमटी आणि बाजरीची भाकर ही कॉम्बिनेशन खाण्यासाठी खरंच खूप छान लागतं. गरम गरम उडदाची आमटी आणि भाकरी. तर इथे भाकरीसुद्धा आपली तयार होत आहे. उडदाची आमटीसुद्धा छान तिकडे उकळत आहे. तर आता इथे बाजरीची भाकरी एक साईडनी छान अशी बेक झालेली आहे. तर आता ही दुसरी साईड मी त्या गॅसवरती छान त्याला भाजून घेणार आहे. तर आता इथे भाकरीसुद्धा खूप छान अशी भाजून झालेली आहे. खूप छान अशी आपली भाकरीसुद्धा खूप छान फुगलेली आहे. तर इथे उडदाच्या आमटीलासुद्धा छान अशी उकळी झालेली आहे. तुम्ही कलर पाहू शकता आणि तरीसुद्धा खूप छान अशी आलेली आहे आमटीला. तर ही उडदाची आमटी अशीच गरम गरम पिण्यासाठी सुद्धा खरंच खूपच छान लागते. तर आता इथे उडदाची आमटी आता मी छान गरम गरम ताटामध्ये सर्व करत आहे आणि गरम गरम भाकरी आणि त्यासोबत खाण्यासाठी काही सलाड आणि ते अर्जुनची पहा तुम्ही लुडबुड चालू झालेली आहे. तर आता उडदाची आमटी आणि भाकरी म्हटलं तर कांदा हा आलाच आणि फोडलेला कांदा खाण्यासाठी खूप छान लागतो. तर आता आपल्या इथं छान असं ताट तयार झालेलं आहे. तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करून सुद्धा नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद.